नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कळंबा परिसरात थरार. तरुणाला बेदम मारहाण करत सोन्याची चेन, आयफोन लुटला, दुचाकीही पेटवली. प्रेम प्रकरणाच्या संशयातून कळंबा परिसरातील एका तरुणाचे अपहरण करून निर्जन स्थळी नेत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हल्लेखोरांनी तरुणाकडील सोन्याची चेन व फोन हिसकावून घेत सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटला. एवढ्यावरच न थांबता त्याची दुचाकी पेटवून दिली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संजय कांबळे, प्रेम कांबळे, रोशन कांबळे, ओम माने तसेच आदित्य आणि गौरव या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अंकुश जगताप राहणार कळंबा असे गंभीर जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत त्याची आई विद्या जगताप यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ हा त्याच्या मैत्रिणीसोबत कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कातेनी पार्क परिसरात उभा होता. त्यावेळी संशयित प्रेम कांबळे, रोशन कांबळे व ओम माने तेथे आले. प्रेम संबंधाच्या संशयातून त्यांनी सिद्धार्थशी वाद घालत अचानक मारहाण सुरू केली. रस्त्यात सुरू झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. यानंतर संशयितांनी सिद्धार्थला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून कळंबा तलावाजवळील फिल्टर हाऊस व स्मशानभूमी परिसरात नेले. तेथे आधीपासूनच थांबलेल्या साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सिद्धार्थच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला.